महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शिवसेनेबद्दल मोठी चर्चा रंगली आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील 14 आमदार लवकरच शिंदे गटात येऊ शकतात. 14 आमदारांच्या दाव्यामागचं सत्य कितपत खरं आहे आणि हा नेमका काय प्रकार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं समजून घेणार आहोत. मित्रांनो, तर हा दावा समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. परंतु दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या चर्चांना जोरदार उत्तर दिलं आहे. विदर्भ दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांना स्पष्ट संदेश देत सांगितलं की शिवसेना कोणाच्या येण्या जाण्याचे संपणारी नाही. कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही. आता थोडं आपण जरा फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. जून 2022 मध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील अनेक आमदारांसह बंड केलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत होतं. या बंडानंतर सरकार कोसळलं आणि भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलं आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. यानंतर शिवसेनेवर अधिकाराचा संघर्ष सुरू झाला. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिलं. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आणि मशाल या चिन्हासह राजकीय प्रवास सुरू ठेवावा लागला. या राजकीय संघर्षात गेल्या काही वर्षात अनेक खासदार, आमदार आणि पदाधिकारी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले. त्यामुळे दोन्ही गटांमधील संघर्ष आजही कायम आहे. आता पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरे गटातील 14 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षात प्रवेश करू शकतात. त्यांनी ऑपरेशन टायगर अजून सुरू असल्याचाही दावा केला आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आतापर्यंत या 14 आमदारांच्या प्रवेशाची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. संबंधित आमदारांनीही असा निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या हा शिंदे गटाचा राजकीय दावा आहे तो प्रत्यक्षात खरा ठरतो की नाही हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या दाव्यामुळे बचावात्मक भूमिका न घेता थेट कार्यकर्त्यांमध्ये जाण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सध्या ते विदर्भ दौऱ्यावर असून नागपूरसह विविध भागांमध्ये बैठका आणि मेळावे घेत आहेत. या दौऱ्यात त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की शिवसेना कोणाच्या जाण्याने संपत नाही. शिवसेना ही विचारांची आणि शिवसैनिकांच्या निष्ठेची ताकद आहे. पक्ष पुन्हा मजबूत करण्यासाठी ते संघटन उभारणीवर भर देत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते आजचा संघर्ष केवळ आमदार किंवा खासदारांचा नाही. हा संघर्ष संघटना, कार्यकर्ते आणि जनाधार टिकवण्याचा आहे. एकीकडे शिंदे गट सत्तेत असल्यामुळे विकास कामे आणि प्रशासनाच्या माध्यमातून आपली ताकद वाढवत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे भावनिक नातं, शिवसैनिकाची निष्ठा आणि पक्षाची मूळ विचारधारा यावर भर देत संघटना पुन्हा उभी करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था, महापालिका आणि पुढील विधानसभा निवडणुका या दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कारण या निवडणुकांमधूनच कोणत्या गटाला जनतेचा जास्त पाठिंबा आहे याचं स्पष्ट चित्र दिसू शकतं. एकंदरीत पाहिलं तर 14 आमदार शिंदे गटात जाणार असल्याचा दावा झाला असला तरी तो अद्याप अधिकृतरित्या सिद्ध झालेला नाही. त्यामुळे या दाव्याकडे सध्या राजकीय विधान म्हणूनच पाहणं योग्य ठरेल. दुसरीकडे उद्धव ठाकरे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राज्यभर दौरे करत आहे आणि कार्यकर्त्यांना एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून पुढील काही दिवसात या घडामोडींवर लक्ष ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण प्रत्यक्षात कोण पक्षात राहणार, कोण पक्ष बदलणार आणि या संघर्षाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार याचं उत्तर येणारा काळच देईल. गुलाबराव पाटील यांनी केलेला 14 आमदारांचा दावा खरा ठरेल की नाही, तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.